So welcome students once again. आज आपण न्यूमेरिकल मधला क्वेश्चन नंबर 12 जो आहे टेक्स्ट बुक मधला तो कव्हर करणार आहे. आपण एमसीक्यू च्या पद्धतीने बेसिक कॉन्सेप्ट समजून घेतल्या. जवळपास 6 एमसीक्यू आपण सॉल्व्ह केले. आता पुढचा पार्ट जो असतो जो आपल्याला एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारतात फिजिक्स मध्ये ते म्हणजे न्यूमेरिकल्स. नॉर्मली आपल्या न्यूमेरिकल साधारणतः 3 किंवा 4 2 किंवा 3 मार्काचे वेटेज असतं. 4 मार्काचा क्वेश्चन जो असतो तो डिपेंडिंग ऑन वेटेज ऑफ टॉपिक वर डिपेंडेंट असतो, अवलंबून असतो. आपण हे जे न्यूमेरिकल आपण बघतोय या न्यूमेरिकलचे वेटेज आहे इट इज फॉर 3 मार्क्स. यू कॅन राइट 3 मार्क्स वेटेज. इट इज अ क्वेश्चन नंबर 12 फ्रॉम आवर टेक्स्ट बुक बोर्ड एग्जाम टेक्स्ट बुक और बोर्ड पैटर्न. काय क्वेश्चन आहे बघा, ते वाचूया व्यवस्थित. Somehow an ant, मुंगी is stuck to the ring of the bicycle wheel. एका बायसिकल व्हीलच्या बायसिकलच्या टायरला चाकाला एक मुंगी स्टक झालेली आहे, अडकून बसलेली आहे. ज्या टायरचं किंवा चाकाचं डायमीटर किती आहे 1 मीटर. किती डायमीटर आहे चाकाचा 1 मीटर डायमीटर. 1 मीटर डायमीटर. while the bicycle is on the central stand, आपण लावतो ना गाडी सेंटर स्टँड वर. the wheel is set into rotation, त्या चाकाला आपण गोल फिरवले, रोटेशन मध्ये आहे ती व्हील. and it attains frequency of 2 revolutions in 10 seconds. 2 रिव्होल्यूशन एका सेकंदाला फ्रिक्वेन्सी आहे आणि हे किती वेळ पूर्ण करतोय 10 सेकंदामध्ये. विथ युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सेलरेशन. अल्फा जो आहे अल्फा कॉन्स्टंट आहे. तर विचारले कॅल्क्युलेट नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड बाय अँड. की मुंगी जे टायरला चिटकून बसलेली आहे, अडकलेली आहे चाकामध्ये, तिने 10 सेकंदामध्ये किती रिव्होल्यूशन करेल, ते किती वेळात गोल फिरेल 10 सेकंदामध्ये, ते विचारले पहिल्या पार्ट मध्ये. आणि सेकंड पार्ट मध्ये काय विचारले त्यांनी, टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन अँड लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. पहिल्या कंप्लीट रिव्होल्यूशन साठी आणि शेवटच्या कंप्लीट रिव्होल्यूशन साठी किती वेळ लागला असं विचारलेलं आहे. व्हेरी इझी टू अंडरस्टँड. लेट अस राइट सोल्यूशन. लुक ॲट द सोल्यूशन. पहिलं काम आपलं आहे गिवन डेटा. वी हॅव टू राइट गिवन डेटा. प्रत्येक न्यूमेरिकल मध्ये लक्षात ठेवा, बेसिक सांगतो तुम्हाला. वी हॅव टू राइट सिस्टमॅटिकली गिवन डेटा. काय दिली बघा माहिती. राइट गिवन डेटा. व्हॉट इज गिवन इन्फॉर्मेशन दॅट विल राइट फर्स्ट. आपल्याला त्यांनी काय दिले पहा, डायमीटर दिलाय टायरचा 1 मीटर. We can write small d equal to 1 meter. याच्यावर तुम्ही रेडियस काढा. रेडियस काय आहे सांगा मग. r equal to d by 2. It will come 1/2 meter or 0.5 meter असं म्हणा. पुढे काय दिले त्यांनी, while the bicycle is on the center stand, the wheel is set into rotation and it attains frequency of 2 revolutions per second. लक्षात ठेवा न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना ते वाचणं शांत डोकं ठेवून फार महत्त्वाचं असते. तर दिली फ्रिक्वेन्सी किती आहे 2 रिव्होल्यूशन्स पर सेकंड. हेच आय कॅन राइट f इक्वल टू 2 रिव्होल्यूशन्स पर सेकंड. आला म्हणूया आपण 2 हर्ट्ज. रिव्होल्यूशन पर सेकंड काय म्हणतात हर्ट्ज, म्हणून काय लिहिले मी 2 हर्ट्ज. 2 हर्ट्ज. द टाइम त्यांनी दिलाय किती टाइम आहे 10 सेकंड. मग स्मॉल टी दिला किती 10. आपली दिल्ली माहिती. दिलेल्या माहितीच्या सहाय्याने आपण इक्वेशन्स 1 बाय 1 लिहूया जे आपल्याला लागणार आहेत ते. विचारलेले क्वांटिटी कोणते आहेत, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड बाय अँड इन दिस 10 सेकंड. तर त्यांनी काय विचारले, n राइट आउटसाइड ॲज सफिक्स 10 सेकंड. दिस 10 स्टँड्स फॉर व्हॉट, दिस 10 स्टँड्स फॉर 10 सेकंड. यांची व्हॅल्यू किती रिव्होल्यूशन पूर्ण करणार 10 सेकंदामध्ये, म्हणून दिले मी n10 इक्वल टू स्पेशल मार्क. आणि काय सांगितलं त्यांनी, व्हॉट दे आस्क्ड, टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. म्हणजे काय त्यांनी सांगितले, टाइम फॉर फर्स्ट दॅट्स व्हाय राइट t1 स्पेशल मार्क and last complete revolution and time taken to complete last revolution
म्हणजे आय कॅन राईट टी लास्ट इक्वल टू क्वेश्चन मार्क. हे आहे दिलेली माहिती, ही विचारलेली माहिती, या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो एक्झाम मध्ये. दॅट विल व्हेरी इझी प्रोसेस. बघा नेक्स्ट पॉइंट काय लिहितोय मी. we have आपल्याजवळ बेसिक फॉर्म्युला बघा कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन. काय इक्वेशन आहे आपल्याजवळ. v इक्वल टू u प्लस at. बरोबर आहे का. हे बेसिक इक्वेशन आपल्याला माहिती आहे ना. v इक्वल टू व्हॉट u प्लस at. आता इक्वेशन मॉडिफाय करूया कोणासाठी फॉर अँग्युलर टर्म्स. बॉडी गोल फिरत असेल तर ह्या टर्म्स कशा मॉडिफाय होतात थोडा समजून घ्यायचा प्रयत्न करा. काय म्हणते बघा. v म्हणजे फायनल वेलोसिटी, सो आय राइट ओमेगा फायनल, ओमेगा इनिशियल, u म्हणजे इनिशियल वेलोसिटी प्लस अल्फा टी, कारण a म्हणजे अँगुलर एक्सेलरेशन, t ला t ऍज इट इज म्हणून अल्फा टी. आता आपल्याला माहिती आहे v जे आहे स्रोतच्या रेस्ट मध्ये आहे, हेन्स इनिशियल अँगुलर वेलोसिटी इज 0. हियर ओमेगा i इक्वल टू 0, कारण का व्हील इज ॲट रेस्ट इनिशियली. मग काय ते पहा. व्हॉट वी हॅव ओमेगा फायनल इक्वल टू, बघा इथं काय आहे, इथं 0 ठेवा इक्वेशन मध्ये, 0 प्लस अल्फा टी, 0 प्लस अल्फा टी. ओमेगा म्हणजे काय असते आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज ओमेगा. ओमेगा इज नथिंग बट 2 पाय एफ. बरोबर आहे का. ओमेगा म्हणजे काय 2 पाय एन किंवा फ्रिक्वेन्सी. करा व्हॅल्यू सबस्टिट्यूट, काय ना सांगा मग 2 पाय एफ इक्वल टू अल्फा टी. बरोबर आहे का. ना हाऊ मच फ्रिक्वेन्सी दे आर गिवन. किती फ्रिक्वेन्सी दिली बघा 2 दिले, 2 हर्ट्ज. करा व्हॅल्यू सबस्टिट्यूट, काय ना सांगा मग 2 पाय इंटू 2 इक्वल टू अल्फा टी. मग 2 इंटू 2 काय आलं 4. सो व्हॉट वी गेट अल्फा इक्वल टू, आय कॅन राईट 4 पाय बाय टी. टी किती सांगायचं, किती दिलं आपल्याला 10 सेकंद दिलाय मला, दिलं बघा टी इक्वल 10 सेकंद. किंमत भरायचं मग काय ना सांगा टी दिलं, अल्फा किती आला 0.4 पाय रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आय गॉट द व्हॅल्यू ऑफ अल्फा. काय व्हॅल्यू अल्फाची मिळाली मला 0.4 पाय रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अजून आपला आन्सर आलेला नाही, पहिले टप्पा पूर्ण केलाय. काय केले बघा, लिहिलेले गिवन डेटा लिहिलेला आहे आपण 1 बाय 1. अननोन क्वांटिटी लिहिले जे आपल्याला फाइंड आउट करायचे. v इक्वल u प्लस at इक्वेशन मॉडिफाय केलं आणि आपल्याला इक्वेशन काय मिळालं, अल्फाचं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. पुढे बघा मी काय करतोय. राइट डाउन. we know that we can use the advantage of the basic equations. We can take the advantage of basic equation. काय इक्वेशन बद्दल बघा. s इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. काय इक्वेशन लिहिलं बघा, s इक्वल टू व्हॉट ut प्लस 1/2 at स्क्वेअर. आता याचा फायदा आपण घेऊया. हे आपल्याला इक्वेशन कुठे मिळालेलं आहे. इट इज इक्वेशन बेस्ड ऑन व्हॉट कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन. Look at there everybody. आपल्याला अल्फा कुठे ठेवायचा आहे, इथं अल्फा लागणार आहे. आता काय येते बघा, s म्हणजे काय डिस्प्लेसमेंट, u म्हणजे इनिशियल वेलोसिटी, 1/2 a म्हणजे एक्सेलरेशन. इक्वेशन मॉडिफाय करा. काय येते बघा, आय कॅन राइट s म्हणजे काय तर थीटा येणार. थीटा म्हणजे काय अँगुलर डिस्प्लेसमेंट. s म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट, इथं बॉडी गोल फिरते म्हणून काय येणार थीटा. दॅट्स व्हाय अँगुलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हॉट u म्हणजे काय ओमेगा इनिशियल इनटू t प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. इक्वेशन मॉडिफाय केलं आपण. आता इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज भरूया. मग काय ना सांगा थीटा इक्वल टू व्हॉट ओमेगा आय. ओमेगा आय किती 0, कारण इनिशियल अँगुलर वेलोसिटी किती आता सांगितलं मला 0. यस और नो. वी आर डन. ओमेगा आय काय असणार आहे 0 इनिशियल अँगुलर वेलोसिटी, हेन्स ओमेगा आय 0 काय येणार प्लस काय ना 1/2 अल्फा टी स्क्वेअर प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. बट मला सांगा एका रिव्हॉल्युशन मध्ये किती अँगल ट्रेस करतो एखादा ऑब्जेक्ट पूर्ण गोल फिरला किती अँगल गोल करणार 2 पाय.
hence I can write theta equal to 2 pi for how many revolution? For one complete revolution. एका पूर्ण रिव्होल्यूशन करता थीटा किती आहे 2 पाय. मग मला सांगा फॉर n रोटेशन किती असेल 2 पाय n. सो व्हॉट वी कॅन राइट फॉर n रोटेशन्स काय म्हणलं बघा फॉर n रोटेशन काय सांगा थीटा n इक्वल टू 2 पाय n. आता आपल्याला मिळालेली व्हॅल्यू थीटा n आहे कारण आपल्या टी 10 सेकंदामध्ये बघा पहिल्या भागात काय विचारलंय की 10 सेकंदामध्ये किती रिव्होल्यूशन पूर्ण केले असं विचारलेलं आहे. हे आपले मेन टार्गेट आहे आताच्या कॅल्क्युलेशन मध्ये. मग काय लिहिते बघा राइट हियर थीटा n इक्वल टू 1/2 अल्फा टी स्क्वेअर. समजून घ्या व्यवस्थित. आता आपण थीटा म्हणजे काय थीटा n आहे थीटा n ची व्हॅल्यू किती आहे 2 पाय n. किंमत भरा 2 पाय n इक्वल टू व्हॉट 1/2 अल्फा टी स्क्वेअर. आता त्याने आपल्याला काय विचारलेलं आहे बघा दे आस्क्ड टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. आपण काय लिहितो बघा n इक्वल टू आता हे 2 इकडे शिफ्ट करा काय ना सांगा मग अल्फा अल्फा एज इट इज टी ला टी स्क्वेअर एज इट इज डिवाइड बाय काय यार 2 पाय into 2 म्हणजे काय ना 4 पाय. बरोबर आहे का बघा ना 2 into 2 4 पाय इट विल गो टू डिनॉमिनेटर. मग ते n विचारले 10 सेकंदामध्ये म्हणून n ची व्हॅल्यू ठेवा n इक्वल टू व्हॉट अल्फा व्हॅल्यू किती सांगा आपल्या अल्फा व्हॅल्यू किती आलेली आहे 0.4 पाय. मग लिहा इथं काय ते सांगा मग 0.4 पाय डिवाइड बाय 4 पाय आणि टी किती आहे 10 सेकंद 10 चा स्क्वेअर मग ते 10 दिले ना आपल्याला टी 10 सेकंद. तर करू आला एक्सपांड मग काय ते बघा इफ यू सॉल्व इट n इक्वल टू व्हॉट आय गेट जर मी इथं मल्टिप्लाय केलं काय मिळते बघा आय गेट 0.4 पाय into 100 divided by 4 pi. ओके आता नवीन स्टेप बघा न्यू लाइन. जर आपण मल्टिप्लाय केलं काय ते बघा हे पाय पाय झालं कॅन्सल. हे 100 into 0.4 किती येणार 40 येणार. मग n किती आला आपलं हे 40 by 4 then I get n equal to 10. 4 10 जा 40 म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळाली n ची किती व्हॅल्यू मिळाली म्हणजे ती जे अँट आहे किंवा ती बायसिकलचं टायरचं आहे व्हील आहे हे 10 सेकंदामध्ये 10 सेकंड विल कंप्लीट 10 रिव्होल्यूशन्स. म्हणजे 1 रिव्होल्यूशन इन 1 सेकंड असं मला हरकत नाहीये. म्हणजे 10 सेकंदामध्ये ते व्हील 10 रोटेशन पूर्ण करणार. हे आपला आला आन्सर ऑफ फर्स्ट पार्ट. पहिल्या पार्टचा आन्सर मिळाला किती आन्सर आहे आपलं n इक्वल टू 10 रिव्होल्यूशन्स. आता पुढचा पॉइंट काय बघा दे आस्क टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन अँड लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. त्याकरता आपला सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. काय मॉडिफिकेशन करतो समजून घ्यायचा प्रयत्न करा. राईट डाऊन न्यू लाईन. इकडे बघा सगळेजण द इम्पॉर्टंट न्यूमेरिकल वे ऑफ सॉल्विंग त्यातला पहिला पार्ट आपण सॉल्व केलेला आहे न्यूमेरिकल नंबर 12. आपला आन्सर किती मिळालेला आहे वी गॉट द आन्सर 10 रिव्होल्यूशन्स. आता पुढचा पार्ट काय विचारले पहा की टाइम टेकन बाय इट म्हणजे टायर फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. आता पहिल्या रिव्होल्यूशन करतो त्याने किती वेळ घेतला असेल त्याने असं विचारलेलं आहे. लेट अस अप्लाय द सेम इक्वेशन. राइट डाउन वी हॅव थीटा इक्वल टू ओमेगा आई इंटू टी ut प्लस 1/2 pt स्क्वेअर प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. आता आपला अल्फा माहिती आहे डोंट फॉरगेट इट टेक इट्स ऍडव्हांटेज. मग तिथं काय आहे ना सांगा बरं ओमेगा आहे 0 इंटू टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. तर काय विचारलं फर्स्ट रिव्होल्यूशन. मग आपण लॉजिकली जाऊया पुढे. मग काय ते सांगा थीटा इक्वल काय ना 2 पाय n इज इक्वल काय ना सांगा 0 टी 0 येणार 1/2 अल्फा टी स्क्वेअर. आपल्याला टाइम काढायचा आहे म्हणून तुम्ही काय लिहितो t1 कारण इट इज फॉर 1 रिव्होल्यूशन. हेन्स आय एम रायटिंग हियर t1. व्हाय t1 रिझन काय बिकॉज वी आर टेकिंग n इक्वल टू 1. फॉर n इक्वल टू 1 पहिल्या कंप्लीट रिव्होल्यूशन करता n इक्वल टू 1 म्हणलंय म्हणून मी काय लिहिलं तर इक्वेशन मध्ये t1 लगेच मॉडिफाय केलं. मग काय म्हणते पहा आय राइट हियर 2 पाय n ची व्हॅल्यू 1 इक्वल टू व्हॉट
वन हाफ अल्फा T1 स्क्वेअर, वन हाफ अल्फा काय लिहिला आपण T1 स्क्वेअर. ओके ऍट द बोर्ड एव्हरीबडी सिक्वेन्स फॉलो करा व्यवस्थित. इथं बघा मी 2 पाय आधी लिहिला, 2 पाय इज इक्वल टू व्हॉट वन हाफ अल्फा. आपल्याला माहिती आहे अल्फा किती आहे 0.4 पाय, 0.4 पाय इंटू टी आपल्याला काढायचा आहे म्हणून T1 स्क्वेअर. आता आपण काय करूया 2 ला शिफ्ट करूया. मग काय ना 4 पाय डिवाइडेड बाय 0.4 पाय इक्वल टू व्हॉट T1 स्क्वेअर. आता आपण मल्टिप्लाय करूया. इथं पाय होणार कॅन्सल, वर येणार 40/4 म्हणजे काय येणार हे T1 स्क्वेअर इक्वल टू व्हॉट 10 येणार. मग आपण घेऊया स्क्वेअर रूट हजर. इफ आय टेक स्क्वेअर रूट आय गेट व्हॅल्यू ऑफ T1 एज व्हॉट आय गेट व्हॅल्यू ऑफ T1. लुक ॲट हियर मी सगळ्यांनी इकडे बघायचं मी ही व्हॅल्यू इकडे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय. लुक ॲट द प्रॉपर सिक्वेन्स. therefore T1 इक्वल टू अंडर रूट 10 सेकंड म्हणजे मला मिळाला आन्सर ऑफ फर्स्ट पार्ट ऑफ सेकंड केस. इन सेकंड केस व्हाट दे आस्क्ड टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. किती मिनिट टाइम मिळाला सांगा. आय गॉट अंडर रूट 10 सेकंड इतका वेळ लागेल टू कंप्लीट फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. ओके आता पुढचा पार्ट बघा अँड लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. त्याने काय सांगितलं की आपले व्हील जे आहे 10 रोटेशन पूर्ण करतंय. म्हणजे 10 रोटेशन पूर्ण झाल्याने थांबणार आहे व्हील. म्हणजे 10th रिव्होल्यूशन पूर्ण करण्याकरता किती वेळ लागलाय लास्ट रिव्होल्यूशन म्हणजे 10th रिव्होल्यूशन ते आपल्याला काढायचं आहे. लॉजिकला पुढे जायचंय. ह्या न्यू लाईन नाउ याला आन्सर नाउ. आता मला सांगा 10व्या रिव्होल्यूशनचा वेळ काढायचा असेल तर मी असं म्हणू शकतो का बघा बरं. धरून चला हा आहे T10 म्हणजे टाइम टेकन टू कंप्लीट 10 रिव्होल्यूशन. किती टाइम आहे सांगा. इट इज 10 सेकंड. बरोबर आहे का. आपल्याला 10 रिव्होल्यूशन करण्याकरता लुक ॲट द वर्ड एव्हरीबडी आपल्याला 10 रिव्होल्यूशन पूर्ण करण्याकरता किती वेळ लागलेला आहे 10 सेकंड. T10 म्हणजे काय टाइम टेकन टू कंप्लीट 10 रिव्होल्यूशन 1 2 3 असं किती वेळ लागलाय 10 सेकंड. आणि त्यांनी विचारलं काय 10th रिव्होल्यूशन म्हणजे 9व्या रिव्होल्यूशन पासून 10व्या रिव्होल्यूशन मध्ये ते व्हील जेव्हा शिफ्ट होणार ती वेळ त्यांनी विचारलेली आहे. इथं कन्फ्युज असतं मुलं. स्टुडंट गेट्स कन्फ्युज. ते विचारलं काय हॅव दे आस्क्ड T10 ऑलरेडी काढलाय आपण. त्यांनी विचारले की 9व्या रिव्होल्यूशन पासून 10व्या रिव्होल्यूशन कडे जाण्याकरता जी काय वेळ लागली 9 ते 10 रिव्होल्यूशन मध्ये ती विचारली तिने आपल्याला. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. कसं सॉल्व्ह करायला सांगा. 10 रिव्होल्यूशन करण्याकरता लागले वेळ मला माहिती आहे 10 सेकंद. तर मी काय करतो बघा इफ आय कॅल्क्युलेट T9 जर मी 9 रिव्होल्यूशन करण्याकरता लागली वेळ जर काढली तर मी T10 मधून T9 जर वजा केलं सबट्रॅक्ट केलं ऑब्वियसली आय गेट टाइम टेकन टू कंप्लीट लास्ट रिव्होल्यूशन. म्हणजे मला टार्गेट काय आता आय हॅव टू फाइंड T9. T9 म्हणजे काय टाइम टेकन टू कंप्लीट 9 रिव्होल्यूशन. वापरा फॉर्म्युला. नाउ असं हियर काय फॉर्म्युला सांगा थीटाचा. डिरेक्टली आय कॅन राइट हियर थीटा इक्वल टू व्हॉट 2 pi n equal to what 1/2 alpha. Can I write here T9 square. कारण मला T9 काढायचं. T9 चा अर्थ काय 9 रिव्होल्यूशन पूर्ण करण्याकरता लागलेली वेळ. मग इथं काय लिहायला पाहिजे n च्या ठिकाणी आय राइट 2 pi into 9. n म्हणजे काय 9 रिव्होल्यूशन साठी लागलेली वेळ. 9 रिव्होल्यूशन इक्वल टू व्हॉट 1/2 अल्फा T9 स्क्वेअर. लक्षात ठेवा T9 म्हणजे टाइम टेकन टू कंप्लीट 9 कंप्लीट रिव्होल्यूशन्स. आता आपण कॅल्क्युलेशन करूया. मग काय येते बघा की 2 इकडे गेला काय 4 येणार 9 18 पाय इंटू 2 येणार किती येणार 36 पाय डिवाइडेड बाय काय येणार इथं अल्फा इक्वल टू व्हॉट T9 ही स्टेप समजून घ्या. काय लिहिलं बघा आपण हे दोन इकडे शिफ्ट केलं 9 to the 18 18 to the 36 लिहूया आपण आता. मग काय ते पहा आय गेट 36 पाय अल्फा किती आहे 0.4 पाय इक्वल टू व्हॉट T9 स्क्वेअर. अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवा. व्हॉट वी आर रिटन
36 पाय डिवाइड बाय 0.4 पाय, यातून काय कॅन्सल होते बघा, पाय विल बी कॅन्सल्ड and if I divide I get 90, 4 9 36, so I get T9 square equal to what, 90. आता आपण कॅल्क्युलेशन कंटिन्यू करूया. Look at the board everybody. If I take square root on both sides, मग काय म्हणते बघा, T9 सारखं काय 9 रिव्होल्यूशन पूर्ण करण्याकरता त्या चाकाला लागलेली वेळ, then T9 equal to what, under root 90 is equal to, लक्षात ठेवा under root 90 कॅल्क्युलेशन करण्याकरता आपल्याला लॉगबुक वापरावं लागेल. इन लॉगबुक देयर इज वन टेबल कॉल्ड एज स्क्वेअर रूट टेबल. तुम्ही त्यात जायचं आहे, जस्ट टू फाइंड 90 नंबर you get one digit, that is under root 90. Then approximate how to calculate, आपल्याला माहिती आहे 100 स्क्वेअर रूट किती आहे, 10. मग 90 स्क्वेअर 100% 10 च्या आत असायला पाहिजे. ओके, then if you go to logbook we get the answer as 9.48 second. You can cross verify, use logbook. You under root 90 equal 9.48. Now how to calculate, everything is taught to you. How to find log, how to use log table to find square root. 1/2 log 10 log 90 चा log घ्यायचा, 1/2 डिवाइड करायचं. किंवा लॉगबुक मध्ये तुम्हाला you get square root table, directly you get the value 9.48 सेकंड. आता आपला पुढचा पार्ट आपल्याला कंटिन्यू करायचा आहे, जो शेवटचा पॉइंट आहे आपल्या क्वेश्चन मधला. मग काय लिहायचं आपल्याला, therefore time taken to complete last revolution, बरोबर आहे ना बघा, टाइम टेकन टू कंप्लीट लास्ट रिव्होल्यूशन इज इक्वल काय ना सांगा, मग T10 10 रोटेशन पूर्ण करण्याकरता लागलेली वेळ मायनस 9 रोटेशन करण्याकरता लागलेली वेळ. सिंपल लॉजिक मला सांगा, 10 रिव्होल्यूशन लागले, समजा इमॅजिन करा 15 सेकंद लागले आणि 14 रिव्होल्यूशन लागले धरून जरा 12 सेकंद. मग 15 मायनस 12 किती आलं, 3 सेकंद. 3 सेकंद वेळ लागतो कशासाठी, टू कंप्लीट लास्ट रिव्होल्यूशन. एक्झाम्पल दिलं, आपली केस त्याचा काय संबंध नाही, फक्त समजण्याकरता एक छोटस एक्झाम्पल तुम्हाला सांगेल. या केस मध्ये काय आपल्याला पाहिजे, T10 मायनस T9. T10 आपल्याला माहिती आहे की जे T10 ऑलरेडी मला सांगितले बघा, T10 ऑलरेडी सांगितले बघा 10 सेकंद आहे. मग काय येणार, 10 सेकंद मायनस काय आला, आता काढला आपण 9.48. If you subtract it properly, then what which answer we get? Then we get 0.5148 सेकंद. इतका वेळ लागतोय कशासाठी, त्या बॉडीला लास्ट रिव्होल्यूशन पूर्ण करण्याकरता. हाऊ मच टाइम इट हॅज टेकन, इट हॅज टेकन 0.514 लिहिलं तरी चालेल, अदरवाइज 0.5148 सेकंड लिहिलं तरी चालेल. हे आपल्या आन्सर ऑफ लास्ट पार्ट, दॅट इज टाइम टेकन टू कंप्लीट लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशन. टाइम टेकन बाय फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्होल्यूशन ऑलरेडी आपण काढलेला आहे. किती आहे टाइम, 10 सेकंड. लास्ट रिव्होल्यूशन काढण्याकरता आपल्याला 9th रिव्होल्यूशन टाइम काढावा लागला, तो किती आला, 9.48. सबट्रॅक्शन केलं and we got finally answer 0.5148 सेकंड. This is the answer of what, last part. अतिशय इंटरेस्टिंग न्यूमेरिकल आहे. If you want to solve the numerical again and again with accuracy, तुम्हाला हे न्यूमेरिकल रिवाइज करावं लागेल. ह्या सिक्वेन्स माहिती पाहिजे, एक्झॅक्ट आपण काय सिक्वेन्स फॉलो केलाय. रिवाइज करतो एकदा. सुरुवातीला काय केलं, आय हॅव कॅल्क्युलेटेड अल्फा बाय युजिंग फॉर्म्युला v इक्वल u प्लस at. आणि तो वापरला फॉर्म्युला कोणता, s इक्वल ut प्लस 1/2 at स्क्वेअर. दोन्ही इक्वेशन्स मी मॉडिफाय केले कोणासाठी, फॉर व्हॉट, अँग्युलर वेलोसिटी साठी. किमती भरत गेलो. इनिशियली मी काय कॅल्क्युलेट केलं, आय कॅल्क्युलेट अल्फा, देन टाइम टेकन टू कंप्लीट 10 रिव्होल्यूशंस, 9 रिव्होल्यूशंस, and we subtract it to get the final answer 0.5148 second. So this is all about our numerical number 12. Revise it properly and practice it without any reference. Thank you so much.